लोक मला मेसेज करतात की मला 1 लाख पगार पाहिजे दुबईमध्ये. तर 1 लाख पगार कशी मिळेल? 1 लाख पगार मिळेल ना, अशीच नाही मिळणार 1 लाख पगार. 1 लाखासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एवढा कडकड उन्हामध्ये उभा राहून व्हिडिओ बनवतो मी. आपल्याकडे पण ऊन आहे, परंतु इकडला ऊन एकदम खतरनाक ऊन आहे. इकडे ना घाम जास्त येतो. तरी पण ना मी आलो बाहेर आणि तुम्हाला काही ना काहीतरी माहिती सांगण्यासाठी. राम राम मंडळी, आरामध्ये जय शिवराय, जय भीम. भावानो व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो नक्की करा. भरपूर भाऊ मला विचारतात आम्हाला दुबईला काम आहे का, आम्हाला दुबईला काम करायचं आहे. सगळ्यांना मी सांगत असतो की दुबईला काम मिळतं, कसं काम मिळतं सगळं सांगत असतो. काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे, काय पेपर पाहिजे, सगळी माहिती सांगतो. तरीही मला विचारतात की दुबईला काम मिळतं का आम्हाला. आणि जर मी सांगतो हो दुबईला सगळ्यांना काम आहे, तर काही लोक म्हणतात आम्हाला 1 लाख पगार पाहिजे. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशी पगार पाहिजे. म्हणजे त्यांना असं वाटतं की आल्याच 1 लाख पगार आणि 2 लाख पगार असे इथे झाड आहे पैशाचं आणि ते काढायचे फक्त. 1 लाख आणि 2 लाख पगारीसाठी इकडे खूप मेहनत करावं लागेल तुम्हाला. इकडे विचारतो ना तुम्हाला काय काम येतं, तर आम्ही काहीही काम करू शकतो. तर काहीही कामासाठी 1 लाख पगार मिळत नाही. जर तुम्हाला काहीही काम येत नसेल ना तर तुम्हाला असं कंस्ट्रक्शन हेल्परमध्ये, बिल्डिंगमध्ये असं काम करावं लागेल, असं घाम गळावं लागेल. एवढा घाम जाईल ना तुमचा. जेव्हा तुम्ही इथं आलात ना तर जून जुलैमध्ये, तेव्हा तुम्हाला माहिती पडेल इथं 1 लाख पगार कशी मिळते. तर भरपूर भाऊ मला म्हणतात तुम्हाला तर 70,000 पगार आहे भारतामधली, तर 70,000 पगार आहे, मग आम्हाला 1 लाख तरी पाहिजे. तर 1 लाख पगार अशी नाही मिळत, 70,000 पगार पण अशी नाही मिळत. इथे उन्हामध्ये असा घाम गाळावा लागतो. तेव्हा भारताचे जे 70,000 आहेत ना तेव्हा ती पगार मिळते. अशी मिळत नाहीये, नुसती बसून मिळत नाहीये, नुसते स्वप्न बघूनच मिळत नाहीये. इथं खूप कष्ट करावं लागतात. आणि सगळ्यांनाच सांगतो मी की काम इथे सगळ्यांना काम आहे, परंतु जर तुम्हाला पाहिजे असेल 1 लाख पगार तर तुम्हाला काय काम येतं. तुम्ही 1 लाख म्हणजे इकडले 4,000 धरम पगार. आता 1 लाख पगार आता इथे कोणाला असणार आहे, जसं की MEP सुपरवायझर झालं, किंवा कुणी चिल्लर टेक्निशियन झाला, किंवा BMS ऑपरेटर झाला. म्हणजे अशा लोकांना 4,000 प्लस पगार मिळू शकते. सुपरवायझरला पण पगार मिळते. चांगला टेक्निशियन असला त्यालाही पगार मिळते. कारण की मी जे काम करतो ना म्हणून मला ह्या कामाबद्दल माहिती आहे. मी असं सांगत नाही की सेल्समॅन वगैरे ती आपलं म्हणजे ती माझ्या लाईनमध्येच नाही आहे ते काम. माझं बिल्डिंग लाईनमध्ये काम असतं, माझं MEP काम आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. काही ड्रायव्हरला पण 4,000 धरम पगार मिळते. तर असे काही काम आहेत ना ते काम मला शिकवावं लागेल. तर ते तुम्हाला काम शिकवावं लागेल, तेव्हा तुम्हाला 1 लाख पगार भारताची मिळेल. अशीच मिळणार नाहीये. तिथं बसल्या तुम्ही कमेंट करणार 1 लाख पगार पाहिजे मला, 1 लाख पगार मिळेल का, काम काय येतं, काहीही काम येत नाही आणि 1 लाख पगार पाहिजे. अशी कशी 1 लाख पगार मिळेल. काहीही काम जर नसन येत ना मग इकडे येऊन काहीही फायदा नाहीये. तुम्हाला काही ना काहीतरी काम आलं पाहिजे, काही ना काहीतरी काम तुम्ही शिकून आलं पाहिजे. मला भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगत असतो आपला मराठी माणूस असा हेल्परच्या कामात नाही आला पाहिजे. आपला मराठी माणूस चांगल्या कामामध्ये आला पाहिजे. कारण वर्षापासून जे बघून आलो ना मी तेच तुम्हाला सांगतो. कारण की हेल्परचं काम चांगलं नाहीये. बिल्डिंग हेल्पर म्हणा किंवा काय, त्याच्यामध्ये एवढे पैसे पण नाहीयेत. आणि इथे काय ना पैसे सोडा, पण इकडं टेम्परेचर खूप असतं. इकडं ना ऊन खूप आहे, गरमी खूप आहे इकडे. आणि ती गरमी अशीही बर्दाश्त होत नाही. हेल्परच्या कामात न्यायचं, असं बिल्डिंग हेल्परच्या कामात न्यायचं की तिथे आपला मराठी माणूस म्हणजे काम करणार इकडे एवढ्या उन्हामध्ये गरमीमध्ये, आणि मग नंतर म्हणणार या माणसाच्या नादी लागलो, चांगलं काम होतं तिकडं, चांगलं मस्त पैसे कमवत होतो, याच्या नादी लागलो आणि दुबईला आलो आणि दुबईला येऊन फसलो. त्याच्यामुळेच माझे व्हिडिओ जे असतात ना ते जास्त पैशावाल्यासाठी नसतात. लय मोठे शिकलेल्या लोकांसाठी माझे व्हिडिओ नसतात. माझे व्हिडिओ असतात ना जसं जे माझ्यासारखे माणसं आहेत ना त्यांच्यासाठी. कमी शिकलेले गाव खेड्याचे, भारतामध्ये परवडत नाही काम करायला, चांगलं काम करत असेल, AC टेक्निशियनचं काम येत असेल, चिल्लरचं काम येत असेल, काही ना काहीतरी काम येत असेल. बाकी बिल्परमध्ये येऊन काही फायदा नाही आहे. पगार नाही त्याच्यामध्ये. तर मग ज्याच्यात पगार नाही त्याच्यामध्ये येऊन फायदाच काय आहे. आता मी होतो प्लंबरला पण इथे चांगली पगार आहे. प्लंबर पर 1800-2200 धरम काम होतो. आता 1 रुपयाचे 25 रुपये होतात. आता महागाई पण वाढली भारतामध्ये, महागाई इथे पण वाढली. आता तेवढ्यामध्ये काही लोकांचं भागतं, काही लोकांचं भागत नाही. बाकी कामं सगळ्याला असतात. फक्त तुम्हाला काय काम येतं, कुठल्या टेक्निशियनचं जर तुम्हाला काम येत असेल कुठलंही, त्या कामामध्ये तुम्ही यायला पाहिजे. काही पण काम करू, आम्हाला काहीही काम लावा, आम्ही काहीही काम करू शकतो. दुबईला काहीही काम नाही करू शकत तुम्ही जर इथं आलात जून जुलै ह्या 4-5 महिने, आता इथं 5-6 महिने ऊन खूप राहणार आहे. भारतामध्ये पाऊस पडणार आहे आणि इकडं ऊन खूप राहणार आहे. इकडं उम्मस खूप राहणार आहे. इकडं ना घाम खूप निघणार आहे. तर तुम्ही जे म्हणता ना तिथे बसून आम्ही काहीही काम करू शकतो, तुम्ही काहीही काम करू शकत नाही. मला जी काही माहिती असते ती माहिती मी तुम्हाला सांगत असतो. तर भावांनो,
जर माझा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. फक्त हे नका विचारू की मला काम आहे का. तर भावांनो, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.